ज्या संघाने सकाळच्या सत्रामध्ये सर्वच प्रेक्षकांचं मन जिंकली, षटकारांची बरसात आपल्याला ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली असा संघ किनवली संघ. त्याचप्रमाणे नुकताच टायगर स्पोर्ट्स अस्नोली संघाला पराभूत करून मार्गक्रमण करत असताना राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ या संघाने सुद्धा सर्वच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. असा हा संघ राणा स्पोर्ट्स बोरशेती वर्सेस किनवली यांच्या दरम्यान होणारा हा हाय व्होल्टेज सामना. किनवली संघाच्या माध्यमातून सलामीचे फलंदाज भैरव आणि दिनेश, ज्यांनी आपल्या प्रदर्शनाने सकाळच्या सत्रामध्ये सर्वच प्रेक्षकांची मन जिंकली. आपल्या बॅट मधून मोठमोठे फटके पाहायला मिळाले. असाच हा भैरव आणि दिनेश. पाहुयात पहिला चेंडू आणि एक जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला, परंतु तितकीच क्षेत्रक्षण आणि 2च धावांवर समाधान मानावं लागतंय किनवली संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा मात्र काहीसा जज करू शकला नाही भैरव आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल. एक सावध फटका मानावा लागेल भैरवच्या माध्यमातून. तरी खूप जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. तर मागील मॅचमध्ये अर्जुन बांगरवर आक्रमण झालं होतं, परंतु यावेळेस तो स्वतः आक्रमण करेल. कारण अर्जुन बांगरचं वैशिष्ट्य आहे, जर त्याच्यावर तुम्ही आक्रमण केला तर तो थोडासा बॅकफुटला येतो, परंतु जर तो आक्रमण करायला लागला तर बॅट्समनला बॅकफुटवर आणतो. तर अशी ठसन ही या ठिकाणी पाहायला मिळेल. ओहो, ऑन द राईज डीडी आपला क्लास दाखवतोय. टिपिकल ऑन साइडला उडवलं, लंगन बाउंड्री लाईनच्या 1 बाउंस ओव्हर द रोफ, 4 धावा येतील. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ओहो, स्क्वेअर कट करायला गेले होते, डॉट बॉल आलाय. तर लाईन जर चांगली असेल तर बॅट्समनला तुम्ही थांबवू शकता. या ठिकाणी आपण पाहू शकतो, जर अर्जुन बांगर आतापर्यंत 1 चौकार खर्च केला. धावसंख्या धावफल कव्हर 7 धावा धावफल कव्हर. ओ, मिस टायमिंग झालाय. निखिल आहे चेंडूच्या खाली, गॅदर केलाय. क्या बात आहे, व्हाट अ कॅच, फ्लाइंग कॅच, सुपर कॅच. आणि डीडी बॅक टू द डगआउट. जय जय पिंटू शहा यावेळेस बॅटिंगला जात आहेत. तर पहिला फलंदाज बाद झाला डीडीच्या स्वरूपामध्ये. खूप मोठी विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली.
परंतु आता हे विसरून पुढे चालावं लागेल. एक पाऊल पुढे अगदी या उक्तीप्रमाणे तुम्हाला खेळावं लागेल. सुमित पहिले षटकं आणि दुसऱ्या षटकाचं. ओहो, सेट डाऊन द ग्राउंड. आपल्या फॉलो थ्रू मध्ये आपल्या साथीदाराला फटका. अगदी बघितलं तर चेंडू लागला या ठिकाणी भैरवला, परंतु एक धाव कंप्लीट केली आणि या एकेरी धावेनी धावसंख्येला आकार मिळाले 8 धावा. धाव फुल कव्हर. ओहो, ब्लाइंड शॉट या ठिकाणी अगदी दूरवरनं खेळायचा प्रयत्न केला होता. अवे फ्रॉम द बॉडी ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीने चेंडू स्लोवर वनच्या पद्धतीने हाताळलाय बॅट्समनला बीट केलं. गुड बॉलिंग, खूप चांगली बॉलिंग. ओहो, ऑन द राईज. फटका चांगला आहे. वन बाउन्स ओव्हर द रोप. लॉंग ऑन डिव्हिजन मध्ये या ठिकाणी येतील 4 धावा. आणि पुढे एकदा आकार मिळतोय. धावसंख्या अफल कव्हर 12 धावा. फ्रंट फुटला आले. फटका खूप चांगला आहे आणि या ठिकाणी लॉंग ऑफ क्लिअर करतोय. इट्स अ मायटी भैरव देशमुख, टिपिकल ब्रँडेड ऑन द राईट षटकार. सुमितने चांगलं मागील मॅच मध्ये सुमित चालला आणि अर्जुनला आक्रमण केलं. आता मात्र सुमितवर आक्रमण झालंय. ऑन साईडला ग्लान्स केले, पण तो डीप मध्ये प्रशांत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल, परंतु तो प्रयत्न करणार नाहीये. तर पिंटू शहाकडे स्ट्राईक येणार. एक धाव. धावफलकर अंकित होईल. दिनेश 4 धावांवर बाद झालेत. धावसंख्या धावफलकर आपण बघितली तर षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 19. ओ, बॅटची लिडिंग आहे. चेंडू फ्लाय होत आहे पॉइंटच्या दिशेने. गल्लीमधून चेंडू फरार होतोय. डीप मध्ये 2 शतकाची चेस करेपर्यंत मिळतील 2 धावा. संदेश वेल गॅदर. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21. तर 4 षटकांमध्ये ऍटलिस्ट 50 तरी असणं गरजेचं आहे. कारण अर्जुन बांगरच्या टीम समोर तुम्हाला 50 असेल तर तुम्हाला एक संधी असेल आणि त्या संधीचं सोनं करायचं असेल तर डिपेंड करावे लागतील. परंतु ऍटलिस्ट धावफलक सजवावं तर लागणार आहे तुम्हाला. 21 धावा धावफलकावर. तर धावसंख्या धावफलकावर 21 धावा. तर रोशन या ठिकाणी तिसरं षटक हाताळेल. रोशन आता कर्णधार स्वतः आले त्या ठिकाणी. रोशन भैरव देशमुख इज ऑन स्ट्राईक. ओ, बॅटची एज. विकेट किपर झेल सोडतोय. बॅकअपला गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक होते. वेल बॉलिंग. ओहो, पूल केला या ठिकाणी लॉंगॉन पर्यंत. जर बघितलं तर अर्जुन मांगर होते डीप मध्ये, परंतु बाउंड्री लाईन क्लिअर झाली नाहीये पिंटू शहाला. भैरव खूप मोठी जबाबदारी आता वाढली, कारण सिंगल करून चालणार नाही. 23 धावा धावफल कव्हर. ओहो, स्लोअर वन लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल आणि अवंतर धाब्याने पुणे एकदा धावसंख्येला आकार. 24 धावा धावफल कव्हर. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना आतापर्यंत 3 धावा खर्च झाल्यात.
ओहो फ्रंट फूटला आले आणि आता मात्र माघारी परतणारच नाहीयेत. स्लोवर वनला फसवलं या ठिकाणी भैरव देशमुखला, जाळ्यात अडकवलं. फलंदाज बाद झालेत. आता मात्र बाळा चाललेत. विकेट मिळाली या ठिकाणी. ओहो स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, जागेवरच थांबले आणि फलंदाज बाद. पिंटू शाह इज बॅक टू द रगआउट. पिंटू शाह परतले आणि धावसंख्या धावफल कव्हर 3 गडी बाद 24. तर बॉलिंगचा क्लास दाखवतो. रोशनने आतापर्यंत या षटकात 2 विकेट्स मिळवल्यात. काय बॉलिंग केली, क्लासिक बॉलिंग. हॅट्रिक ची संधी. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय, परंतु पूल मध्ये इतकी ताकद नाहीये बाळाच्या. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, हॅट्रिक स्वरूपात 3री विकेट देखील मिळाली. भगवा झेंडा येत आहेत. शेवटचा चेंडू आहे. ओहो स्लोवर वन. कल्पेश बेरे बीट होतोय. क्लास टिपिकल क्लासिक बॉलिंग. कॅप्टन कसा असला पाहिजे तर रोशन वेखंडने दाखवून दिलंय. या षटकात फक्त रोशनने दिल्या 4 बहुमूल्य अशा फक्त कंजूस बॉलिंगवर 4 धावा. कशी बॉलिंग केली, खूप जबरदस्त बॉलिंग. तर धावसंख्या 4 गडी बाद 25. धावा कमी आहेत, कारण ॲटलिस्ट 40 पर्यंत तरी जाणं गरजेचं आहे. परंतु आता आलाय सगळ्यात फास्टर तेजस. फुल टॉस ऑन साईडला ग्लान्स केलाय. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाली. रोशन वेखंडे आहेत डीप काउकॉर्नर झोनमध्ये. डिफेश काउकॉर्नर झोनमध्ये 1 धाव मिळेल. मनोज स्ट्राईक रोटेट करतोय. धावसंख्या धावफल कव्हर 21 धावेनी 26 पर्यंत पोहोचते. तर आक्रमण तर करावं लागणार आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. शॉट पुल पॉवरफुल. इट्स अ गोइंग आउट ऑफ द पार्क. कल्पेश बेरे हार्दिक पांड्या स्टाईलने फिनिश करतोय. नावाला जागलाय हार्दिक पांड्या, कारण टेनिस किनवली विश्वामध्ये त्याला हार्दिक पांड्या ओळखतात आणि या ठिकाणी आपली छाप पाडतोय. हार्दिक पांड्या डिलिव्हर करतोय. लॉंगर बॉर्डरच्या पलीकडे 6 धावा. षटकार पाहायला मिळाला. या 6 धावेनी धावसंख्येला आकार 32. ऑन साइडला ग्लान्स केलाय. टायमिंग चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले,
फॉर्मलिंग झालं, 2 मिळाली आणि दुहेरी धावावर जीत झाली. चौतीस धावा धावफल कबर. तर संघर्ष तर चालू आहे. कल्पेश आल्यापासून धावांचा क्रम वाढतोय. तर एक लेजेंडरी क्रिकेटर रतनजी वारगडे यांचं देखील आगमन झालं. खूप जबरदस्त क्रिकेट खेळायचे. अगदी सुनील भाऊ यांच्या कालावधीमध्ये त्यांनी क्रिकेट खेळवलं. पूर्वीचे खेळाडू खूप जबरदस्त असायचे. ऑन साइडला फटका चांगला आहे, परंतु बाउंड्रीला क्लिअर होणार नाहीये, कारण रोशन आहे डीप मध्ये मिड विकेटला. डायरेक्ट थ्रो, संदेश खराब थ्रो करतोय. ओ थ्रो मध्ये मिळतील, जास्त नाही परंतु एक तरी निश्चितच मिळेल. स्टंप उडवायला गेले होते. जर बॅकअपला जर नसता क्षेत्र किंबहुना मला तर चेंडूला जर गती नसती तर मला गती असती, जर बाउंड्री पर्यंत जर ओ थ्रो गेला असता. 37 धावा धावफल कवर अंकित झाल्यात. सदतीस धावा धावफल कवर. ओहो, क्या बात आहे. नटराजन स्टाईलने खेळायला गेले होते, परंतु चेंडूची गती, भन्नाट वेग, वेग आणि भन्नाट वेग, असं तिखट मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. काही चेंडू हाताळतायत. गुडलेंथवरून एवढा बाउन्स झाला आणि विकेट किपर संदेश यांच्या हातामध्ये विसावला. फलंदाजाला संधीच नाहीये. अनप्लेएबल डिलिव्हरी. शॉर्ट पुल या ठिकाणी अगदी बघितलं तर इनसाइड आउटच्या माध्यमातून हा फटका सजवला आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. मच नीडेड 4, मच नीडेड 4 या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 धावा. आणि जेडीला कोण विसरेल, संदीप निमसेला कोण विसरेल. तर हे क्रिकेटर आपल्या ठाणे जिल्ह्यामधील उत्कृष्ट क्रिकेटर आहेत की ज्यांनी आपलं नाव खूप मोठं केलंय, किंबहुना आपल्या ठाणे जिल्ह्याचं नाव मोठं केलंय. तर असे खेळाडू या टेनिस विश्वामध्ये त्यांच्या लेदरच्या माध्यमातून, रबर बॉलच्या माध्यमातून, टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून, किंबहुना क्रिकेटच्या माध्यमातून प्रेक्षकांवर राज्य करत असतात. कल्पेश जाधव हा देखील एक खूप मोठं नाव आहे. तर आमच्या डोळका परिसरातील क्रिकेटर तर या क्रिकेटरना बघायला येतात, परंतु आमचा सिद्धिविनायक डोळकांचं क्रिकेट बघण्यासाठी देखील ते सातत्याने टेनिस क्रिकेटवर जाऊन बघत असतात. तरुण गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू ऑफ साइडला हार्ड पंच केलाय. शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून अमजदबाई पाहत राहिले आणि चेंडू डीप एस एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवर टिपिकल अर्जुन बांगर ब्रँडेड हार्ड पंच चौकार.
अरुण भोईर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आहेत आणि बॅटिंग मार्कवर अर्जुन बांगर आहेत. दत्ता सर जर पाहायला गेलं तर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं अर्जुन आणि प्रशांत यांनी काहीसं प्रभावित केलं सर्वच प्रेक्षकांना, कारण अस्नोली टायगर्स सारखा संघ त्यांच्या समोर होता परंतु अगदी सहजगत्या विजयश्री खेचून नेली, कारण तितक्याच ताकदीचे फलंदाज आपल्याला बोरशेती संघामध्ये पाहायला मिळतात. आणि ही मॅच सुद्धा अगदी सहजगत्या जिंकण्याचा प्रयत्न मात्र राणा स्पोर्ट्स बोरशेच्या माध्यमातून नक्कीच होईल. बेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना राणा स्पोर्ट्स बोर्डच्या माध्यमातून एक जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल. बॅक टू बॅक तिसरा चौकार. शहापूर तालुक्यातील क्रिकेट जगतातील एक नामवंत नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच अर्जुन बांगर या ठिकाणी स्ट्रायकर एंडवर काहीस सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिलं तर अर्जुन बांगर याने काहीस प्रभावित केलंय आणि एक जबरदस्त सक्सेसफुल स्ट्रोक. अर्जुन बांगर ब्रँडेड सिक्सर. गोलंदाज अरुणचा जबरदस्त समाचार घेताना या ठिकाणी अर्जुन बांगर पुन्हा एकदा. अर्जुन बांगर ब्रँडेड चौकार. पहिलं षटक मार्गस्थ असताना आता मात्र रन्स गती मात्र थांबायचं नाव घेत नाही, कारण चौकार 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 षटकार आणि चौकार. 5 चेंडू आणि 4 चौकार आणि एक षटकारांच्या मदतीने धावसंख्या पोहोचती आतापर्यंत राणा स्पोर्ट्स बोरशेतीची 22. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 22 धावा. 42 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. एक जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाच्या माध्यमातून. आज 5व्या दिवसातील एक अंतिम सामना, अति निर्णायक सामना ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच हा सामना, आणि या सामन्यात कुठेतरी अग्रस्थानी पाहायला मिळते ती राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ. आता मात्र गोलंदाजाचं नाव दुसरं षटक घेऊन जाईल मंगेश किनवली संघाच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्रायकर एंड साठी असेल तो प्रशांत. हा प्रशांत सुद्धा तितक्याच ताकदीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण सकाळच्या सत्रापासून पाहिलात तर आपल्या कामगिरीने आपल्या फलंदाजीने काहीस प्रभावित केले असा हा फलंदाज. अजूनही 17 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाला. षटकातील पुढील चेंडू प्रशांत साठी पुन्हा एकदा पूर्णपणे काहीसा समजू शकला नाही आणि तितकीच चांगली
क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं संदेश निमसे यांच्या माध्यमातून. बोरशेती सारख्या संघाला नमवायचं असेल, पराभूत करायचं असेल तर किणवली सारख्या संघानं टिचून गोलंदाजी करण्याची आवश्यकता मात्र या ठिकाणी असेल. कारण ती जितकी छान सुरुवात या ठिकाणी अर्जुन बांगर याने केली आहे, जितक्या लय मध्ये दिसतोय अर्जुन बांगर, तितक्याच ताकदीची गोलंदाजी या ठिकाणी किणवली संघाच्या माध्यमातून होणं गरजेचं असेल तरच किणवली संघ कुठेतरी एक चांगली लढत देऊ शकतो बोरशेती संघाला. पाहुयात षटकातील पुढील चेंडू दुसरे षटक मार्गच असताना रोशनसाठी हा मात्र तितक्याच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु चेंडूचा वेग इतका होता, फटक्यामध्ये ताकद इतक्या जास्त प्रकारची पॉवर होती जी भैरव रोखू शकला नाही आणि चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, एक छान कमबॅक करताना पाहायला मिळाला या चेंडूवर, परंतु अजूनही 13 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. काहीच सोपं आव्हान म्हणावं लागेल. दुसरं षटक मार्गस्थ असताना बिनबाद 28 धावा, या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या होती ती 29 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाची 29 धावा. अजूनही 2 षटके, 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाला. काहीच सोपं असं आव्हान असेल, कारण ती अर्जुन बांगर प्रशांत यांची खेळी पाहता काहीच सोपं असं आव्हान म्हणावं लागेल, परंतु तितकंच मोठं आव्हान असेल किणवली सारख्या संघाच्या गोलंदाजांसमोर. सर्व काही निर्भर असेल ते आता मात्र तिसरं षटक घेऊन जाईल मनोज याच्यावर, कारण या 6 चेंडूंमध्ये संघाचा निर्णय, या मॅचचा निर्णय ठरू शकतो. मनोजच्या माध्यमातून तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हाताळला जाईल प्रशांतसाठी. हा मात्र ब्लॉक हॉल चेंडूच्या माध्यमातून एक निर्धाव चेंडू हाताळला गेला. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल मनोजच्या माध्यमातून. किणवली संघाच्या माध्यमातून एक कमबॅक पाहायला मिळाला. षटकातील पुढील चेंडू प्रशांतच्या माध्यमातून, परंतु हा मात्र विकेटचा पतन होत आहे या ठिकाणी आणि प्रशांतला मात्र माघारी परतावं लागतंय, कारण आपली विकेट गमावली परंतु संधी दिली आहे ती अर्जुन बांगर सारख्या फलंदाजाला. कारण पहिल्या षटकामध्ये अक्षरशः टिचून फलंदाजी केली अर्जुन बांगरने आणि आपल्या संघाला एका मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलं. आतापर्यंत 29 धावा आल्यात बोरशेती संघाच्या माध्यमातून. अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाला. प्रशांत माघारी परततोय, परंतु स्ट्राईक साठी असेल तो अर्जुन बांगर, ज्यांनी आतापर्यंत आपल्या प्रदर्शनाने काहीच प्रभावित केले, प्रेक्षकांची मनं जिंकलेत आणि खास करून अर्जुन बांगरची फलंदाजी पाहण्यासाठी काही प्रेक्षक या ठिकाणी अजूनही उपस्थित. शेवटच्या मॅच पर्यंत पाहूयात मनोजच्या माध्यमातून षटकातील पुढील चेंडू. हा मात्र अर्जुन बांगर ब्रँडेड चौकार.
धन्यवाद. षटक मार्गस्थ असताना अजूनही 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. या पुढील 3 चेंडूंमध्ये सामन्याचं पूर्णपणे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला कमबॅक पाहायला मिळाला. या चेंडूवर मनोजच्या माध्यमातून एक निर्धाव चेंडू येतोय. अजूनही 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. पाहिलं तर राणा स्पोर्ट्स बोरशेतीच्या माध्यमातून काहीसं सोपं आव्हान म्हणावं लागेल, कारण की ज्या प्रकारची फलंदाजी राणा स्पोर्ट्स बोरशेतीच्या माध्यमातून आतापर्यंत अर्जुन बांगर याने केले, त्यासाठी ते सोपं आव्हान म्हणावं लागेल. परंतु तितकीच छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मागील 2 चेंडूंमध्ये छान रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि खराब चेंडू फेकी, परंतु स्ट्राईक मात्र अर्जुन बांगरकडे असेल. अजूनही 7 चेंडू आणि 7 धावा. सामन्याचं चित्र काहीसं बरोबरीने चालतंय. 7 चेंडू 7 धावा. क्रिकेट हे अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो, आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय की 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना आता मात्र या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 धावा. शेवटचे षटक शिल्लक आणि त्या शेवटच्या षटकामध्ये आवश्यकता असेल 5 धावांची. राणा स्पोर्ट्स बोरशेतीच्या माध्यमातून म्हणायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये एक छान सुरुवात पाहायला मिळाली. अक्षरशः टिचून फलंदाजी करण्यात आली अर्जुन बांगरच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर ज्या 2 षटकं हाताळली गेली ती मात्र काहीशी एकदम किफायती गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि षटकातील पहिला चेंडू हा मात्र काहीशी मिसफिल्ड होते आणि 2 धावा मिळतील राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाला. रोशन याला 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. शहापूर तालुक्यातील 2 नामांकित संघांमधील चाललेला हा सामना राणा स्पोर्ट्स बोरशेती वर्सेस किनवली यांच्या दरम्यान अतिशय रोमांचक झालेला हा सामना आतापर्यंत येऊन ठेपलाय तो 5 चेंडू आणि 3 धावा अशा स्थितीमध्ये. स्ट्राईकला मात्र असेल रोशन. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करताना या ठिकाणी दिसतंय किनवली संघ, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो, आणि त्याचप्रमाणे प्रयत्न मात्र सोडत नाहीयेत किनवली संघ. छान कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. 4 चेंडू 3 धावा. हा सामना मात्र अतिशय रोमांचक स्थितीमध्ये पोहोचतोय. 4 चेंडू 3 धावा. प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असेल, एक रोमांचक सामना असेल. अर्जुन बांगर मात्र अजूनही मैदानावर शेवटपर्यंत तग धरून उभा आहे आणि सामना पोहोचतोय. हा मात्र रोशनच्या बॅट मधून एक येतोय सक्सेसफुल ब्रँडेड षटकार, आणि षटकाराच्या मदतीने विजयश्री खेचून नेतोय राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ. धन्यवाद. आजच्या या सिद्धिविनायक चषक 2022 मधील आजच्या या 5व्या दिवसामध्ये पाहायला गेलात तर
साई स्टार अल्याणी त्याचप्रमाणे राणा स्पोर्ट्स बोरशेती हे दोन संघ पुढील सामन्यांमध्ये मार्ग